रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमांतर्गत आपण आज संत तुकाराम महाराजांचा अभंग पाहणार आहोत. अभंग आहे अवघे जेने पापनाशे तेही असे पंढरी. प्रचलित चाल आहे, आमचे गुरुजी म्हणायचे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा मागे म्हटलेली आहे चाल. परंतु ही कशी म्हणावी त्याचे मात्रे वगैरे सांगितले नव्हते. पण संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील हरिभक्तपरायण रवी महाराज यांनी अत्यंत आग्रह केला. त्यांची मोठी संस्था आहे, वारकरी शिक्षण संस्था, आणि त्यांनी खूप आग्रह केला की हे भजन आम्हाला पेटीवर कसं वाजवायचं ते समजून सांगा. तर मित्रहो, नुसतं पेटीवर कसं वाजवा हे सांगण्याच्या ऐवजी मी नेहमीप्रमाणे त्याच्या मात्रा सांगतो. मात्रा सांगण्याच्या अगोदर तुम्ही हे भजन तुमच्या वहीवर लिहून घ्या आणि मी मात्रा लिहून दिलेल्या आहेत माझ्या वहीवर, तर त्याचं तुम्हाला दाखवतो. तुम्ही तुमच्या वहीवर व्यवस्थित लिहून घ्या. हे भजन 6व्या मात्रेतून सुरू होतं. त्याची अवघे जेने, जेवर एक मात्रा येतो. पाप नाशे, पाप इथं 7वा मात्रा येतो. नाशेवर एक मात्रा येतो. दुसरी ओळ 6व्या मात्रेतून सुरू होते, तेही असे पंढरी, तर सेवर एक मात्रा येतो. आणि पंढरी शब्दावर पवर 6वा मात्रा येतो आणि री या अक्षरावर एक मात्रा येतो. हे पहिले वारकरी संप्रदाय पद्धतीने म्हणणार आहे आपण. ह्या दोन ओळी ह्या दोन्ही सारखे येणारे. नंतर इथे थोडं उचललेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे थोडे बदल आहे मात्रेमध्ये. हे दोन्ही समान आहेत, सारखे दोन्ही. फक्त इथं 6 मात्रा आला, इथं 7 आला. ते शब्दानुसार कमी जास्त झालं तर ते 6-7 जवळचे मात्रे मागे पुढे होतात. नंतर या इथे थोडी चाल बदलू नये, ती 4थ्या मात्रेतून सुरू होते. अवघी सुखाचीच राशी, तर अक्षर हे म्हणजे अवघी हे 4थ्या मात्रेतून सुरू करायचं टाळामध्ये. आणि खावर एक मात्रा येतो. नंतर चवर चीवर 7 मात्रा येतो इथे. नंतर रावर एक मात्रा येतो आणि याची दुसरी वेळ 6व्या मात्रेतून सुरू होते. नंतर पुन्हा हे ध्रुपद त्याला लावायचे. दुसऱ्या चरणाची ध्रुपद केलेले आहे, सांप्रदायिक पद्धतीने घेतलेले आहे. आणि भजनाच्या पद्धतीने फक्त तिसऱ्यांदा आपण तोडतो, तर त्याच्यामुळे ती भजनाची पद्धत म्हणतो आपण त्याला. नंतर शेवटचं चरण तू का म्हणे जवळी आले, हे सुद्धा 4थ्या मात्रेतून सुरू करायचं. नेवर एक मात्रा येतो, जवर 6 मात्रा येतो आणि आवर एक मात्रा येतो. आणि खालची ओळ ही शब्दरचनेनुसार ही 7 मात्रेतून सुरू होते. उभे ठेले समचरणी, परत त्याला गात जागा हे जोडायचे. चाल सर्वश्रुत आहे, आपण अनेक वेळा ऐकली असेल. बरेच जण याच पद्धतीने म्हणतात, तर मी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. आता अगोदर टाळावर मी थोडं सांगतो, की लक्षात घ्या. नंतर मी पेटीच्या पट्ट्या दाखवतो. चाल आपल्या लक्षात आणून देतो. मी पेटीवर पांढरी 7 ही पट्टी घेतलेली आहे. मात्र स्केल चेंजर पेटी असल्यामुळे पांढरी 7 वर मी काळी 1ची पट्टी आणलेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काळी 1 मध्ये भजन म्हणणार असेल तर चोर हा पांढरी 7चा आहे, तो जुळणार नाही. मात्र पट्ट्या तुम्हाला दिसताना काळी 1 दिसेल. काळी 1 वर सराव तुम्ही करा. त्याच्यावरून तुम्ही सरगम व्यवस्थित तुमच्या मनाने निवडा. हे पंचम मधून भजन सुरू करतं. अवघे जेने पापनाशे, अवघे जेने पापनाशे तेही असे पंढरी, तेही असे पंढरी. पंढरी गात जागा, गात जागा, गात जागा,
गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. हे दोन्ही चरण समान म्हणायचे आणि जे तिसरं चरण आहे तर ते थोडं आपल्याला उंच घ्यायचे. तिसरं आणि चौथं सारखंच आहे दोन्ही. तर ते असं आहे, अवघी सुखाचीच राशी अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली पुंडलिकाशी ओळली ओळली गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आणि चौथं चरण अगदी सारखंच याप्रमाणेच. तू का म्हणे जवळी आलो तू का म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी उभे ठेले समचरणी समचरणी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. तर अशा पद्धतीनं हे भजन पूर्ण होतंय. याच्यामध्ये एकच लक्षात घ्यायचं की तिसरं आणि चौथं चरण थोडं उचलून म्हटलेलं आहे. तर ते चौथ्या मात्रेतून सुरू होतं आणि चौथ्या मात्रेतून सुरू उचलायला थोडं अवघड असतं. आठवण ठेवून ते उचलायचं असतं. मी सांगतो समजून. अगोदर ध्रुपद बघा. आता आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे काय करायचं, आपण पहिल्यांदा दुसरी सम पकडायची. मी थोडक्यात सांगतो, काही जास्त वेळ त्याला घेणार नाही. अवघे जेने पापनाशे अवघे जेने पापनाशे. आता लक्षात आलं असेल तुमच्या. अवघे जेने पापनाशे नावर काय केलं आपण, दुसरी सम घेतली आणि पहिली सम कुठं आली, अवघे जेने. अवघे जेवर पहिली सम येते आणि नाशेवर दुसरी सम येते आणि त्याच्यावरून आपण पहिलं सुरुवात कुठून झाली ते बरोबर इथं ओळखता येतं. आता आपल्याला 8 मात्रे चांगले माहिती आहे, त्याच्यामुळं लगेच ओळखता येतं. अवघे जेने पापनाशे अवघे जेने, है ना, 6 7 8 1. अवघे जेने किंवा सरळ मात्रेत 1 2 3 4 5 अवघे जेने. हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. दुसरी ओळ 6व्या मात्रेतून सुरू होते, तेही असे पंढरी. ही सुद्धा वरच्या वेळी सारखीच आहे. ती बघा कशी आहे. तेही असे पंढरी तेही असे तेही 6 7 8 1. तेही असे पंढरी पंढरी गात जागा. आता गात जागा, गात जागा जे म्हटलं आपण, गात जागा, तर हे सुद्धा आपल्याला 6व्या मात्रेच्या ऐवजी 7 मात्रेतून घ्यायचंय. हे बा, 1 2 3 4 5 6 गात जागा. आणि गात जागा थोडस आपण जर लांबवलं तर ते 6व्या मात्रेतून सुद्धा घेता येते. हे बघा, 1 2 3 4 5 6 गात जा.
हे सातवा मात्र झाला. गात जागा म्हणलं, परंतु गात जागा असं म्हटलं सहावा मात्र सुद्धा येतो. हे बघा, 1 2 3 4 5 गात जागा. आपल्या लक्षात आलं असेल, गात जागा. हे बघा, गात जागा, गात जागा, म्हणजे आपल्याला दोन्ही मात्रे याच्यात हे करता येतात. बघा डबल बघा. हे बघा, गात जा म्हणजे गात म्हटलं की सभा मात्रा. कारण मी अनेक वेळा सांगितलं, 2-2 मात्रेचे शेजारचे असतात ना, ते थोडे शब्दाने किंवा स्वराने कमी जास्त होऊ शकतात. 6च्या ठिकाणी 7, 7च्या ठिकाणी 6 सहज होऊ शकतं. 1 2 असेल तसंच आहे, 1च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 1, 3 4 असेल ते सुद्धा असं होऊ शकतं. तर याच्यात काही असं एवढं मोठं असं डोक्याला ताण द्यायचा नाही. ती शब्दाप्रमाणे होतं ते, आणि घ्यायला हरकत नाही. म्हणून इथं बघा तुम्ही, आता गात जागा, गात. आता दुसरं गात जागा इकडे म्हटलं म्हणून सातवाही चालतो आणि सहावाही चालतो. प्रेम मागा विठ्ठला म्हणजे वरच्या वळी प्रमाणेच आहे. हे बा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. आणि नंतर प्रेम मागा विठ्ठला हे सातव्या मात्रेनच घ्यायचंय. म्हणजे 1 2 3 4 5 6 प्रेम प्रेम मागा विठ्ठला. 1 2 3 4 5 6 प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा. हे लक्षात घ्यायचं आणि भजन सहाव्या मात्रेवर तोडायचं. आणि नंतर मात्र आपल्याला काय करायचंय की अवघी सुखाची राशी ही चौथ्या मात्रेतून सुरू करायचंय. म्हणजे आपण तोडतोय ज्या वेळेला गात जागा, गात जागा, तर ते तोडून मी तुम्हाला जोडून दाखवतो. हे बा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. आणि म्हणजे इथे आता हे पूर्ण उत्तरने घेऊन 1 2 3 हे तीन स्ट्रोक दाब द्यायचे, 3 मात्रे दाब द्यायचे आणि चौथ्या मात्रेला उचलायचं. बरोबर. हे बघा, आता 1 2 3 अवघी सुखाची रशी. 1 2 3 अवघी सुखाची चरा, रावर त्याला सम यायला पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, 1 2 3 अवघी सुखाची चराशी पुंडलिकाशी ओळली. आता पुंडलिकाशी सहाव्या मात्रेतून घ्यायचं. पुंडलिकाशी ओळली, ओळली. गात जा, बरोबर जुळतं ते. गात जागा न तोडायचं. तोडून परत शेवटचं चरण तुका म्हणे हे सुद्धा 4 मात्रेतून घ्यायचं. बघा, 1 2 1 2 3 1 2 3 तू का म्हणे जवळी आले, तू का म्हणे जवळी आले, उभे ठेले समचरणी, उभे ठेले समचरणी, समचरणी. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. अशा प्रकारे हे टाळामध्ये भजन नेहमीप्रमाणे तुम्ही बसवा. आणि याच्यानंतर मी तुम्हाला हार्मोनियमच्या पट्ट्या दाखवतो. एक मी दिलगिरी व्यक्त करतो, मी शास्त्रीय संगीतचा विद्यार्थी नाही, त्यामुळे मला नोटेशन हे समस्त मात्र काढायला मला जमत नाही, किंवा काढायचं असेल तर मला
साथीला कोणतरी लागतं, दुसरा शास्त्रीय संगीत शिकलेला विद्यार्थी. म्हणून मी ते आपल्या सर्वांना मुद्दाम विदित केलेलं आहे की मी शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी नसल्यामुळं नोटेशन काढत नाही. कृपा करून कोणी नोटेशन मला मागू नका. त्याऐवजी मी हार्मोनियमच्या पट्ट्या मी कसं वाजवतो, पारंपरिक पद्धतीने मी वाजवतो उपजात, ते मी तुम्हाला दाखवतो. हे भजन पहिलं चरण बघा. आता हे तुम्ही काळी मध्ये वाजवणार असेल तर काळी हे काळी एकचं सप्तक आहे, मात्र याच्या खाली पट्टी पांढरी 7 आहे. आपल्याला पंचम मधून हे भजन उचलायचं. असा स्वर धरायचा पहिला, नंतर पंचम मधून हा पंचम आहे. अवघे जेने पापनासे, बघा पुन्हा बघा. अवघे जेने पापनासे, नंतर इथूनच मागेच तेही असे पंढरी. पुन्हा बघा. असं एकदा घ्यायचं, दुसऱ्यांदा घेतल्यानंतर पंढरी पंढरी शब्द दोनदा घ्यायचा. पंढरी शब्द इकडे घ्यायचा डबल. पुन्हा बघा. पंढरी तेही असे पंढरी पंढरी, आणि गात जागा वरच्या त्याला जोडायचं ध्रुपद. गात जागा हे लक्षात घ्या चांगलं. गात जागा, लगेच गात जागा. पुन्हा बघा. गात गात जागा, गात जागा, गात गात जागा, गात जागा, गात जागा. हे थोडं अवघड आहे, लक्षात घ्या. असं तीन वेळेला म्हणायचंय. आणि दुसऱ्या वेळेला खाली आणायचं, म्हणजे एकदा सरळ तिथपर्यंत न्यायचं, डबल म्हणायचं. म्हणून दाखवतो मी. गात जागा, गात जागा, गात जागा. लक्षात घ्या. असं घ्यायचं. हा आकार घ्यायचा. गात जागा, गात जागा, गात जागा. असा आकार घ्यायचा आणि त्याला परत परत म्हणायचं. गात जागा, गात जागा, गात जागा. इथं वरती या स्वरात थांबायचं आणि नंतर पुढची वेळ जोडायची. प्रेम मागा विठ्ठला, असं एकदा म्हणायचं. प्रेम मागा विठ्ठला. पुन्हा बघा. आणि दुसऱ्यांदा म्हटलं की त्याला खाली आणायचं आपल्याला. विठ्ठला शब्द डबल म्हणून.
प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला असं आणायचं. लगेच गात जागा जोडायचं. गात जागा गात जागा गात जागा. आणि शेवट वरच्या सावर थांबून ते भजन तोडायचं असतं. आणि नंतर मग आता कडवं उचलायचंय, तिसरं चरण उचलायचंय, त्यावेळेला पंचमधून उचलायचं ते. आणि चौथ्या मात्रेत अवघी सुखाची चरासी. पुन्हा बघा. नंतर या सावर थांबायचंय आणि पुढची ओळ जोडायची. पुंडलिकासी ओळली असं एकदा म्हणायचंय. दुसऱ्यांदा खाली आणायचंय. पुंडलिकासी ओळली ओळली. बघा. लगेच त्याला ध्रुपद जोडायचंय. गात जागा नंतर सावर थांबायचं आणि शेवटचे चरण तोडल्यानंतर जोडायचं. चौथ्या मात्रेतून उचलायचं. तू का म्हणे जवळी आले. बघा पुन्हा. आणि या स्वरात थांबायचं आणि पुढची ओळ जोडायची. उभे ठेले समचरणी. पुन्हा बघा. उभे ठेले समचरणी समचरणी. असं दोनदा तो शेवटचा. इथं हा शब्द 5 अक्षराचा आहे, वर 3 अक्षराचा आहे, कारण हा म्हणायला सोपा गेला. पण इथे पटकन थोडं कौशल्याने म्हणायचा, नाही तर मागे पुढे होऊ शकतं. हे बा वरचं कसं आहे. पुंडलिकाशी ओळली ओळली हे सोपं गेलं. पण हे 5 अक्षराचं आहे, ती 2 अक्षर वाढले. मग ती कशी म्हणायची. उभे ठेले समचरणी समचरणी. म्हणजे थोडं स्पीडनं म्हणायचं. उभे ठेले समचरणी समचरणी. गात जागा गात जागा. इथं उत्तर निघून भजन तोडायचे आणि थांबवायचे भजन. अशा पद्धतीने तुम्ही ह्या पट्ट्या पाहून आपल्याला जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पण माझ्या पद्धतीने मी एवढं सांगू शकतो. हरिभक्तपरायण रवी महाराज महाले यांचा खूप आग्रह होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने वाजवता त्या पद्धतीने आम्हाला दाखवा. मी दाखवलं. तुम्हाला सगळ्यांना जर ही पद्धत आवडली असेल, कारण माझ्याजवळ ही एवढीच पद्धत उपलब्ध आहे, मी काही तुम्हाला नोटेशन देऊ शकणार नाही. तर असं असेल तर तुम्ही सांगसाल त्या भजनाच्या पट्ट्या दाखवून तुम्हाला भजन समजून देऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आपण सगळेजण आम्हाला फॉलो करता त्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि आपण आपल्या गावात, आपल्या मंदिरामध्ये, आपल्या घरी कुठेही भजन शिकत असाल तर त्या ठिकाणी या पद्धतीने भजन म्हणण्याचा प्रयत्न करा. तालात भजन म्हणा. आलाप ताना आपल्याला नाही आल्या तर भजनामध्ये काही त्या आवश्यक असतात असं नाही. ते नसल्या तरी चालते, पण सरळ चाली आपल्याला म्हणता याव्यात
हा दृष्टिकोन ठेवून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी.